मित्र, ऊस शेती करीत असताना ऊस शेतीमध्ये आपण जे योग्य नियोजन करतो ते नियोजन करण्याबरोबरच आपलं ऊसाकडे पण लक्ष पाहिजे की आपला ऊसाची ग्रोथ कशी चालू आहे, काही पानं पिवळे पडायलेत का, वाढ व्हायला लागली का, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तर आज तसंच बारकाईने लक्ष देत असताना हे आपला AI टेक्नॉलॉजीने केलेला ऊस आहे. तुम्हाला इथून मागचे माझे तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत, पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की इथून माग युट्यूबवर असन, फेसबुकवर असन, कधीही तुम्हाला ही अशी गोष्ट बघायला मिळाली नसन, असा विषय मी आज तुमच्या समोर घेऊन आलोय. शेतकरी मित्रांनो, एक साधा प्रश्न करतो तुम्हाला मी, किंवा एका रात्रीमध्ये आपला ऊस सेव किती वाढत असन एका रात्रीमध्ये? बऱ्याच मी शेतकऱ्याला विचारलं की बरेच जण माझे असं इतका इतका वाढत असन, कोणी माझे गहूभर वाढत असन, असं काही जणांचं जे आपले उत्तर होते हे मला मिळाले. पण आज खरंच आपण बघणार आहेत की एका रात्रीमध्ये आपल्या ऊसाची वाढ किती होती. तर आज आपण संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये आलो होतं. 5:43 झालेले आहेत आणि शनिवार, सॅटरडे, 14 फेब्रुवारी ही अशी आपल्या मोबाईलवर तारीख आहे, दिसते ना? तर ही अशी 14 फेब्रुवारी तारीख आहे. 5:43 आज आपण वावरामध्ये आलो होतं. 12 घंट्याच्या नंतर, बरोबर सकाळी 12 घंट्याच्या नंतर, आता उद्या सकाळी मी ह्याच जागेवर येणार आणि मी तुम्हाला दाखवून देणार की आपला ऊसाची वाढ किती झाली. तर हे बघायचं कसं, तर करायचं कसं, आता तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये जाऊन बघा की खरंच तुमच्या ऊसाची वाढ कशी, ग्रोथ आपल्या ऊसाची व्हायला लागली का. आपण दररोज वावरात जातो, आपल्या लक्षात पण येत नाही की आमचा ऊस खरंच वाढायला लागलाय का नाही, का तसाच दिसायला, दररोज तसाच कवा गेलं की आपल्याला ऊस तसाच दिसतोय. मग ह्याच्यामध्ये आपण कळलं पाहिजे आपल्याला की आपल्या ऊसाची ग्रोथ चालू आहे का नाही. तर हे बघण्याची मी एक आयडिया करणार आहे. तर मी तुम्हाला आता दाखवून देतो की आपण आता एक अशी ओळखण करणार आहे, त्याला एक मार्क करणार आहे त्या ऊसाला. तर कसा करायचा मी तुम्हाला दाखवून देतो. तर हो का, आता व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि बारकाईनं हे जे मी दाखवणारे जे पुरावे आहेत हे लक्षात ठेवा, म्हणजे मग तुमच्या पण लक्षात येईल किंवा हे व्हिडिओ जे मी केलाय हे बरोबर खरा आहे का खोटा आहे म्हणून. तर हो का, आता हे आपला पाईप कॉक आहे तिथं, ह्या कॉकच्या इकडच्या बाजूची आपण सरी धरू आणि इथून मी आता 10 ठोंबड्या सोडून देणार आहे. म्हणजे किती, हो का, इकडे बघा. आता हो का, इथून मोजायला चालू करतो. ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, 6, 7, 8, ही 9 आणि ही 10. आता बघा, ही 10 नंबरची जी आपली ठोंबडी, ह्या ठोंबडीमध्ये आपण आता ह्या पेनानं आज संध्याकाळच्या वेळेस, हो का, दिवस मावळाचा वेळ ही, हे AI टेक्नॉलॉजीचा इथं आपला ते खांबा दिसतोय आणि दिवस मावळाची वेळ सूर्य इकडच्या बाजूला आहे. तर ह्या वेळेस मी आता ह्या मार्करनी आता इथं खून करतो, त्याला एक मार्क करतो. तर बघा, हो का, जवळ आणलं बघा. तर हो का, आपण इथं हे जे आपले ऊस आहेत ह्या ऊसाला असं मार्क करू, ह्या दोन्ही ह्याच्या मधात इथं केलं. आता एक ह्याला एक मार्क करतो, ह्याला एक करतो, परत आणखीन हे ऊस आहे, ह्या 2 पानाच्या मध्ये जी जागा आहे त्या जागेला करतो. इथं एक, इथं पण करू मार्क, परत आणखी इकडच्या बाजूला एक करू. कोणता राहिला, हे एक, ही एक. आता हे मार्क केलेले दिसतात ना, दाखवून दे, मार्क केलेले दाखव. हो का, इथं मार्क केलाय, हो का, इथं एक केलाय. आणि कसे मार्क केलेत बघा, लक्ष देऊन बघा. हे 2 जे पान आहेत, ह्या 2 पानाच्या मध्ये आपल्याला जितका मार्क करता येईल आतमध्ये तितक्या बारकाईने तिथं आतमध्ये केला, इथं केला, हो का, इथे एक केला आणि इथे एक केला. म्हणजे भरपूर आपण जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6 जागेवर आपण ह्याला मार्क केले. आता बरोबर ह्याच जागेवर उद्या सकाळी येऊ आणि सकाळी आल्याच्या नंतर आता बाकीचा व्हिडिओ आपण उद्या सकाळी करू. तर आता आपण आलोय तर परत त्याच वावरामध्ये, ज्या वावरामध्ये आपण त्या पाईपापासून तर इथपर्यंत 10 ठोंबड्या आपल्या ऊसाच्या सोडल्या होत्या आणि त्याच्याला आपण ओळखण केलं. तर आज मी तुम्हाला ते दाखवून देणार आहे. किंवा 13-13.5 घंटे झाले. तर काल आपण 5:45 वाजता आपण ह्या रानामध्ये आलतो, तर तो व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवलाय. आणि 5:45 वाजल्याच्या नंतर ते आतापर्यंत, म्हणजे आता सकाळी 8:28 झाले. मोबाईल मध्ये वेळ बघा, हो का, रविवार
संडे 15 फेब्रुवारी 8:28 आता सध्या झालेली आहे. ह्या वेळेस आपण वावरामध्ये जवळपास 13.5 घंटेच्या आसपास वेळ झालेला आहे. तर एका रात्रीमध्ये आपला ऊस किती वाढ झाली ऊसाची हे मी तुम्हाला आता दाखवून देतो. तर चला मी तुम्हाला अगोदर इकडे ओळखून दाखवून देतो किंवा आपण कुठून ह्या ऊसाच्या ठोंबड्या मोडल्या होत्या. काल मी तुम्हाला हे पाईप दाखवून दिला होता रात्री. तर ह्या पाईपापासून तर आपण ह्या धरल्या होत्या. तर इथं बघा 1 2 3 4 हे 5 6 7 8 9 आणि ही 10व्या नंबरची. 10व्या नंबरमध्ये आपण मार्कर पेनाने मार्क केले होते. तर मी आज तुमच्यासाठी ही एक पट्टी आणलेली आहे की आपला जे कोंब आहे हे किती वाढला हे मी तुम्हाला दाखवून देण्यासाठी पट्टी आणलेली आहे. तर आता जर बघितलं तर हे मार्क जे होते ते सगळे वर आलेले आहेत. आपण ज्या वेळेस मार्क केलता त्यावेळेस ह्या 2 पानाच्या ऐन मधोमध केलता. इथं जितका खाली करता येईल तितक्या खाली केलता. तर आता बघा किती वर आला. तर ह्याचा बघा 6 जागेवर आपण केलते. ह्याचा पण बघा किती वाढ झाली. तर इथं होता इथं आला, ह्याचा इथं होता इथं आलाय. ह्याचा पण बघा हो का इथं गाभ्यात केलता तर इथपर्यंत आलाय. आणि ह्याचा पण बघा इथं हे जितकं खाली आपल्याला करता येईल तितकं आपण खाली इथं या 2 पानाच्या मध्ये केलता आणि हे आता इथं आलेलं आहे. मग आता मी तुम्हाला पट्टीनं पुन्हा ह्या पण जागेवर बघा हो का इथं पण जितका गाभ्यात करता येईल तितका आपण केला होता. हो का इथं ओळखणे असं आतमध्ये हात घालून पेनाने आपण टोकाने केलते तर इतकी वाढ ह्या ऊसाची झाली आहे. तर मी पट्टीनं तुम्हाला एकदा मोजून दाखवतो किंवा आपल्या ऊसाची वाढ किती झाली आहे. तर बघा अशी पट्टी जर लावली तर जवळपास एक 2.5 सेंटीमीटर ते 3 सेंटीमीटर 2.5 ते 3 सेंटीमीटर इतकी वाढ आपल्या ऊसाची एका रात्रीमध्ये म्हणजे एक 13-13.5 घंट्यामध्ये वाढ झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन जर केलं, पाण्याचं नियोजन चांगलं करा, खताचं नियोजन चांगलं करा, खताची डोस वेळोवेळी द्या आणि AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण हे ऊस शेती करायला होतं. पुन्हा आणखीन आपण ठिबक केलेलं आहे. इथून मागचे जर तुम्ही माझे जर व्हिडिओ बघितले तर त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा खताचं नियोजन कसं करायचं, पाण्याचं नियोजन कसं करायचं आणि AI टेक्नॉलॉजीचा वापर हे आपण कशा प्रकारे करायचा. तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला काही अडचण असेल आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला जर खरा वाटत नसेल तर नक्की तुमच्या वावरात पण तुम्ही जा आणि त्या असं ऊसाला पेनानं ओळखण करा. म्हणजे त्यावेळेसच तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ऊसाची वाढ कशी चालू आहे. आपण दररोज वावरामध्ये जातो आणि ते आपल्याला दररोज गेल्याच्या नंतर ते आपल्याला वाटतं यार ऊसाची काही वाढ होत नाही काही नाही तशाला तसंच दिसायला आहे ऊस कधी बी आलं तर हे जर अशा प्रकारे जर आपण जर आपल्या ऊसाकडे जर लक्ष दिलं बारकाईने तर नक्कीच आपल्या ऊस शेती आपल्याला फायद्याची झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो काही जर अडचणी असत्या तुम्हाला जर माझ्यासोबत जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर सांगतो 9146459999 ह्या नंबरवर तुम्ही मला फोन करून ऊस शेतीबद्दल आणखीन जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता उदय फळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. काही जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून मला ते विचारू शकता. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.